नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या संगणक व माहिती तंत्रज्ञान या सदरामध्ये टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आज आपल्या समोर ब्लूटूथ हे जे काही नवीन टेक्नॉलॉजी, जुनं टेक्नॉलॉजी किंवा यामध्ये जो काही बदल होतो, जे वेगवेगळे व्हर्जन येतात, ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. ब्लूटूथ समजण्या अगोदर आपल्याला समजणं हे गरजेचं आहे की ब्लूटूथ नक्की जे काही डाटा पाठवला जातो, ज्याला आपण ट्रान्समिशन मीडिया असं म्हटलं जातं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा पाठवणं, त्याचं ट्रान्समिशन करणं, यामध्ये ब्लूटूथ कुठे येतो? पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी आपण वायर मीडिया, ज्या ठिकाणी वायरचा वापर केला जातो, वायरच्या थ्रू डेटा पाठवला जातो ना, त्याला आपण गाइडेड मीडिया असं म्हटलं जातं. आणि या गाइडेड मीडियालाच आपण जो काही शब्द वापरला जातो ना, माउंटेड मीडिया. तर ब्लूटूथ सर्वांना कल्पना आहे की विदाउट वायर याचा वापर केला जातो, म्हणून विदाउट जर वायर असेल ना, तर ब्लूटूथ या डिव्हाइसचा ट्रान्समिशन मीडियामध्ये जो काही प्रकार आहे त्याला अनगाइडेड मीडिया असं म्हटलं जातं. अनगाइडेड मीडियालाच आपण वायरलेस मीडिया असं देखील म्हणतो. तर वायरलेस मीडियम मध्ये जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स वापरले जातात डेटा ट्रान्समिशन साठी, त्यामध्ये एक आहे इन्फ्रारेड, दुसरा जो काही आहे रेडिओ वेव्स, आणि थर्ड जो काही आहे त्याला मायक्रोवेव्स असं संबोधलं जातं. तर यामध्ये जो काही रेडिओ वेव्स आहे, रेडिओ वेव्सचा वापर करून, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा वापर करून जर डेटाचं ट्रान्समिशन करण्यात येत असेल, जसं व्हिडिओ फाईल्स असेल, म्युझिक फाईल असेल, डॉक्युमेंट असतील किंवा पिक्चर्स असतील, या ठिकाणी आपला हा ब्लूटूथ हे आपण डिव्हाइस म्हणूया किंवा ही टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपल्याला वापरण्यात येते. हा पॉइंट आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. आता ब्लूटूथ जे काही आपण अनगाइडेड मीडिया जे काही पाहिलं, ज्याला वायरलेस असं म्हटलं जातं, आणि ज्याला टेक्निकली जो काही शब्द वापरला जातो त्याला आपण अनबाउंडेड मीडिया देखील असं म्हटलं जातं. तर या अनबाउंडेड मीडियाच्या संदर्भात ज्या ठिकाणावरून डेटा पाठवला जातो, ज्याला आपण ट्रान्समिटिंग स्टेशन असं म्हटलं जातं. माझा जर मोबाईल जर असेल, माझ्या मोबाईलचा मी ब्लूटूथ डिव्हाइस जर ऑन केला, तर हे माझं या ठिकाणी काय झालं, ट्रान्समिटिंग स्टेशन झालं. आणि ज्या प्रिंटरला पाठवणार आहे किंवा ज्या डेस्कटॉपला पाठवणार आहे किंवा ज्या माऊसला पाठवणार आहे किंवा ज्या स्मार्ट मोबाईल फोनला पाठवणार आहे, हे जे काही झालं, जे काही रिमोट स्टेशन्स आहे, त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, रिमोट स्टेशन्स. आणि ज्या फ्रिक्वेन्सीनं आपण हा डेटा पाठवतो त्याच फ्रिक्वेन्सीनं हा डेटा रिसिव्ह केला जातो, त्याला आपण ट्यून असं म्हटलं जातं, किंवा त्याला चॅनलचा ऍक्सेप्टन्स किंवा फ्रिक्वेन्सीचा ऍक्सेप्टन्स असं आपण त्याला संबोधलं जातं. आता या ठिकाणी आपण जे काही अनगाइडेड मीडियामध्ये 3 वायरलेस पाहिले, ज्या ठिकाणी इन्फ्रारेड आहे, आपण नंतर पुढे जर पाहिलं तर मायक्रोवेव्स पाहिलं, आणि त्यानंतर रेडिओ वेव्स पाहिलं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स मध्ये यांचा उल्लेख कुठे होतो? तर हे जे काही दिसत आहेत ना, आपल्याला विजिबल रेंजच्या बियॉन्ड जे काही दिसत आहे, तर या ठिकाणी इन्फ्रारेड येत आहे, या ठिकाणी मायक्रोवेव्स येत आहे. आणि साधारणपणे इथला जो काही आपल्याला पोर्शन जो काही भेटतो ना, तो हा पोर्शन जो काही फ्रिक्वेन्सीचा आहे, तो हा ब्लूटूथ या टेक्नॉलॉजीसाठी वापरला जातो. आपण ते पाहणार आहोत कुठली फ्रिक्वेन्सी यासाठी रिझर्व केलेली आहे. तर साधारणपणे ही रेडिओ वेव्स आणि मायक्रोवेव्हचं जे काही कॉम्बिनेशन्स आहे, इन्क्लुडिंग इन्फ्रारेड, तर या ठिकाणी आपण जर वेव्हचा जर अभ्यास जर केला ना, तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येऊन जाते की या तिघांसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये रेडिओ वेव्स आहेत, ज्याच्यामध्ये मायक्रोवेव्स आहेत, ज्याच्यामध्ये इन्फ्रारेड्स, आणि बारकाईने जर ऑब्झर्वेशन जर केलं ना, तर आपल्याला या ठिकाणी या साईडला म्हणजे गॅमा रेज, एक्स रेज, जे काही आपण हार्मफुल रेज असं म्हटलं जातं ना, त्या ठिकाणी आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी कुठून दिसून येते, तर हायर फ्रिक्वेन्सी ही आपल्याला या भागामध्ये दिसून येते. ऑलमोस्ट 3 किलोहर्ट्झ, म्हणजे इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते, त्याला फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं 3 किलोहर्ट्झ. आणि ऑलमोस्ट या रेंज जो काही शेवटचा जातोय तो आपल्याला 900
आपण त्याला म्हटलं जातं टेरा हर्ट्स असं म्हटलं जातं किंवा त्याच्या बियॉइंड आहे. तर थोडक्यात आपल्याला जो काही इन्फ्रारेडचा पोर्शन जो काही आहे तो इन्फ्रारेडचा पोर्शन या ठिकाणी आपल्याला येतोय 3 किलो हर्ट्स पासून तर 400 हर्ट्स पर्यंतचा 400 ऑलमोस्ट आपण त्याला टेरा हर्ट्स असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे या रेंजच्या पोर्शन्स मध्ये आपला येतो आणि ब्लूटूथ टेक्नॉलॉजी काही वापरण्यात येते ना तर ती या रेंज मध्ये वापरण्यात येते. थोडक्यात हा रेडिओ वेव्हज आहेत. रेडिओ वेव्हज मध्ये आपण जर पाहिलं कम्पॅरेटिव्हली मायक्रोवेव्हज पेक्षा इन्फ्रारेड वेव्हज पेक्षा आपल्याला ही फ्रिक्वेन्सी कमी दिसून येते परंतु वेव्हलेंथ आपल्याला ही जास्त दिसून येते. नेक्स्ट पॉइंट, जसं मी या ठिकाणी म्हटलं की अनगाइडेड मीडियामध्ये जे काही टीन येतात त्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टेट आपण कुठून राखून धरलेली आहे तर रेडिओ वेव्हज पासून तर 900 टेराहर्ट्ज पर्यंत, परंतु इन्फ्रारेड साठी 400 टेराहर्ट्ज पर्यंत आपण राखून ठेवलेली आहे. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. तर ही देखील याचे आपल्याला अलग अलग क्लासिफिकेशन दिसतात. तर त्या क्लासिफिकेशन्स मध्ये आपण ब्लूटूथ आपलं कुठं येतं हे पाहणं गरजेचं आहे. जे काही सॅटेलाइट कम्युनिकेशन्स मध्ये जे काही वापरलं जातं ते मायक्रोवेव्हज आहेत. नंतर आपण घरगुती जे काही आपण टीव्ही असेल किंवा आपली रिमोटची जी काही इन्स्ट्रुमेंट्स असेल त्या ठिकाणी जे काही वापरतो ते इन्फ्रारेड वापरलं जातं आणि मोस्टली आपल्या सर्वांच्या परिचयाचं ब्लूटूथ मध्ये आणि आपल्या मोबाईल फोन मध्ये आपण रेडिओ वेव्हचा वापर केला जातो. अजून ब्लूटूथचा जर आपण पाहिला की संपूर्ण वर्ल्ड मध्ये ज्याला आपण इंटरनेट असं म्हटलं जातं तो वाईड एरिया नेटवर्क्स यामध्ये कनेक्शन्स इस्टॅब्लिश केले जातात. वायरलेस नेटवर्कचे जे काही प्रकार पाहिले जातात आपण पाहतो की आपलं ब्लूटूथ कुठे येत आहे. त्यानंतर मोस्टली मेट्रोपॉलिटन्स आपण जर म्हटलं सिटी मध्ये जर म्हटलं किंवा लोकल एरिया नेटवर्क जर म्हटलं एखाद्या कॅम्पस मध्ये म्हटलं आणि त्यातल्या त्यात घरगुती किंवा 10 मीटर ते मॅक्झिमम 100 मीटर मे बी जसं व्हर्जन ब्लूटूथचं वाढत जातं तशी त्याची रेंज देखील वाढत जाते. तर प्रश्न जर विचारला वायरलेस नेटवर्क मध्ये आपलं ब्लूटूथ टेक्नॉलॉजी कुठे येतं तर आपलं उत्तर असलं पाहिजे इट इज अ पार्ट ऑफ द पर्सन एरिया नेटवर्क. होपफुली मला वाटतं हेही तुम्हाला या ठिकाणी इझिली समजून आलं असेल. नेक्स्ट पार्टला आपण जातो की या पर्सनलाइज एरिया नेटवर्क्स मध्ये जे काही अनगाइडेड आपण म्हणून पाहिलं जातं त्या अनगाइडेड मध्ये आपला जो काही ब्लूटूथ आहे तर साधारणपणे जे काही हेडसेट वापरले जातात त्याचबरोबर माऊस कनेक्शन वापरला जातो पीसीच्या संदर्भात किंवा माऊसचा वापर करून आपण प्रिंटर कनेक्ट करू शकतो किंवा सेलफोन असेल या ठिकाणी शॉर्ट डिस्टन्स साठी जे काही पेरिफेरल डिव्हाइसेस साठी आपण ब्लूटूथ वापरतो. इन्फ्रारेड मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दिलं की जे काही हँडहेल्ड कंट्रोलर्स आहे रिमोट आहेत टीव्ही साठी किंवा एंटरटेनमेंट सेंटर साठी जे लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन्स आहे म्हणजे आपण टीव्हीचा रिमोट तेव्हाच वापरू शकतो जोपर्यंत टीव्ही आपल्या समोर आहे. भिंतीच्या पलीकडचा टीव्ही आपण ऑपरेट करू शकत नाही त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. याला लाईन ऑफ साईट ॲप्लिकेशन्स असं म्हटलं जातं. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. कम्पॅरेटिव्हली ब्लूटूथ मध्ये हा प्रकार आपल्याला दिसत नाही. जोपर्यंत 10 मीटरची रेंज आहे 100 मीटरची रेंज आहे तोपर्यंत हा डेटा ट्रान्समिशनचं काम करू शकतो. त्याचबरोबर ही एक जिग्बी आपण कम्युनिकेशन समजून घेऊया. तर साधारणपणे घरी जे काही आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो की घरात आल्यानंतर ऑटोमॅटिकली फोन चालू होणं किंवा लाईट गेल्यानंतर मे बी जे काही आधुनिक आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिसतात त्याला ऑन करणं ऑफ करणं किंवा काही स्मार्ट ग्रिडला ते कनेक्ट करणं तर या संदर्भात ही जिग्बी आपण पर्पज केला जातो आणि सायंटिफिक पर्पज साठी आपल्याला वायरलेस ISM टेक्नॉलॉजी वापरण्यात येते. पण आपल्या दृष्टीनं ब्लूटूथ कशाचा प्रकार आहे तो पर्सनल एरिया नेटवर्कचा प्रकार आहे. हा पॉइंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट पॉइंट आपल्याला येतो की ब्लूटूथ टेक्नॉलॉजी मध्ये जसं आपण पाहिलं की कुठली आपण वायर वापरत नाही मग कुठल्या रेडिओ वेव्हज वापरल्या जातात. तर या ब्लूटूथ मध्ये ज्या काही रेडिओ वेव्हज वापरल्या जातात त्याला आपण शॉर्ट रेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. हाही पॉइंट आपण या ठिकाणी मेन्शन करा की शॉर्ट वेव्हज मोबाईल जसं आपण मोबाईल आपल्या खिशामध्ये असतो आणि आपला जो काही हेडसेट असतो हे जर दोघं जर आपण पेअरिंग जर केलेलं असेल तर आपण आपल्या मोबाईलला हात न लावता देखील आपण हेडसेटच्या द्वारे व्हॉइस रिसीव्ह करू शकतो. म्हणजे डेटा त्याचबरोबर व्हॉइस याचं ट्रान्समिशन करण्याचं काम या रेडिओ वेव्हज आणि पर्यायानं आपल्याला ब्लूटूथ करताना दिसून येतात. हा पॉइंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. तर आता ही फ्रिक्वेन्सी कशी जसं आपण मेन्शन केलं रेडिओ वेव्हज आहे
तर ब्लूटूथ साठी जी काही स्टँडर्डाइज प्रोटोकॉल आहे, स्टँडर्डाइज जी फ्रिक्वेन्सी अलॉट केलेली आहे ती 2.4 गिगाहर्ट्झ या रेंजची आपल्याला दिसून येते. मोस्टली हा एक सिक्युअर प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. कम्पॅरेटिव्हली या ठिकाणी ब्लूटूथचा वापर केल्यानंतर हाय जॅकिंग होण्याची शक्यता खूप कमी असते, कारण या ठिकाणी जी काही फ्रिक्वेन्सी वापरली जाते ना ती कंटिन्युअस आपल्याला बदलताना दिसते. या टर्मसाठी जी काही टर्म्स वापरली जाते तिला आपण होपिंग असं म्हटलं जातं. रेंज मी तुमच्याशी सांगितली शॉर्ट रेंज आहे 10 to 100 मीटरची. या ठिकाणी आपल्याला लो पॉवर लो कॉस्ट लागते. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये आपण कंटिन्युएशन करू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट, साधारणपणे ब्लूटूथ टेक्नॉलॉजी ही जी काही मार्केटमध्ये आली 1994 ला आली, ज्याचं व्हर्जन्स आपण म्हणूया, परंतु त्याचं कमर्शियलायझेशन यूज जो काही झाला तो आपण 1999 मध्ये झाला. तर त्या दृष्टीनं जे काही ब्लूटूथ ऑपरेट करणारे जे काही वेगवेगळ्या कंपनीज आहे, ऑलमोस्ट त्या कंपनी ज्या काही 35,000 कंपनीज आहेत त्या कंपनीजला आपण नाव दिलेलं आहे ब्लूटूथ किंवा स्पेशल इंटरेस्ट ग्रुप असं म्हटलेलं आहे. तर हे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप मध्ये ज्या काही 35,000 कंपनीज आहेत, ज्या साधारणपणे टेलिकम्युनिकेशनच्या संदर्भात असेल, नेटवर्किंगच्या संदर्भात असेल, कॉम्प्युटिंगच्या संदर्भात असेल, किंवा इतर जे काही कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आहे, फ्रीज आहे किंवा एसी आहे, यांचं जे काही प्रोटोकॉल आहे किंवा यांची जी काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा इतर जे काही स्टँडर्डायझेशन आहे हे यामार्फत मॅनेज केले जातात. त्यामुळे एसआयचा लॉंग फॉर्म या ठिकाणी बिलकुल लक्षात ठेवा की एसआयजी काय आहे तर स्पेशल इंटरेस्ट ग्रुप आहे. या ठिकाणी 35,000 कंपनीज येतात आणि ब्लूटूथ कशा पद्धतीनं किंवा त्याचं व्हर्जन कसं असावं ते स्टँडर्डाइज या फॉर्मतून केलं जातं. हा पॉईंट आपण या ठिकाणी नमूद करूया. नेक्स्ट पॉईंट आपण जातोय की जे मी तुम्हाला सांगितलं की नेहमी ब्लूटूथ विषयी हाही एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की ही कुठली फ्रिक्वेन्सीज आहे. बारकाईनं याच्यामध्ये जर पाहिलं, मागची जर डायग्राम जर पाहिली तर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट या ठिकाणी आपली त्यातलं त्यात ही जी काही विजिबल रेंज दिसून येते, जी आपल्याला प्रकाश आपल्याला दिसतो. इन्फ्रारेड पलीकडे खऱ्या अर्थानं रेडिओ स्पेक्ट्रम चालू होतो, परंतु जी काही 2.4 गिगाहर्ट्झ जी काही फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीच्या क्लासिफिकेशन्स मध्ये येते ना तिला आपण अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. तर ही जी काही अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी मध्ये आपण ही 2.4 गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी ही आपल्याला ब्लूटूथ साठी राखून ठेवलेली आहे. हा पॉइंट आपण मुद्दाम या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचे वेगवेगळे आपल्याला क्लासिफिकेशन दिसतात, परंतु आपल्यासाठी 2.4 म्हटल्यानंतर 2.4 हा ब्लूटूथ साठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचं अलोकेशन किंवा स्पेक्ट्रम आपल्याला स्टँडर्डाइज प्रोटोकॉल प्रमाणे या ठिकाणी दिसून येतं. नेक्स्ट पॉइंटला आपण या ठिकाणी जाणार आहोत की ब्लूटूथ नेटवर्किंग कसं केलं जातं, कशा पद्धतीनं ऑपरेटिंग केलं जातं. तर साधारणपणे याला 2 नेटवर्क असं म्हटलं जातं. त्यातलं ही डायग्राम मी जे काही तुम्हाला दाखवलेली आहे ना याला आपण पिकोनेट्स म्हटलं जातं. पिकोनेट्स म्हणजे काय की या ठिकाणी 2 टर्म्स वापरले. एम कशासाठी वापरलेला आहे, जो सिंगल मास्टर्स आहे आणि आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आणि मास्टरचे जे काही नौकर्स आहेत किंवा जे काही गडी आहेत त्यासाठी आपण हा स्लेव्ह हा शब्द वापरलेला आहे. तर साधारणपणे एका ब्लूटूथ डिव्हाइसला आपण जर हे मोजले ना तो 1 2 3 4 5 6 7 दिसून येतात. म्हणजे ब्लूटूथ हा साधारणपणे ज्या वेळेस 7 पेरिफेरल डिव्हाइसला अटॅचमेंट करण्यात येतो सिंगल मास्टरला, त्यावेळेस हे पिकोनेट मॉडेल म्हटलं जातं किंवा पिकोनेट मॉडेललाच आपण मास्टर स्लेव्ह मॉडेल असं म्हटलं जातं की याच्या थ्रू हा डाटा सेंड केला जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो काही मास्टर्स आहे की आपण डे टू डे लाईफ मध्ये पहा की ज्याचा ब्लूटूथ ऑन असेल, जर बाकीच्या लोकांनी त्याला पेअरिंग केलं शेअरिंग केलं तर तो डाटा यांनाही पाठवू शकतो, त्याच पद्धतीने ते डाटा यालाही पाठवू शकतात. परंतु कधी स्लेव्ह किंवा इतर पेरिफेरल डिव्हाइसेस हे आपल्याला स्वतःशी एकमेकाशी कम्युनिकेट करताना दिसून येत नाही. म्हणजे स्लेव्स ट्रान्समिट करू शकतात डाटा ते रिसिव्ह करू शकतात फक्त मास्टर करून, परंतु ते डाटा रिसिव्ह करू शकत नाही, ट्रान्सफर करू शकत नाही आपल्या इतर सहकारी स्लेव्स करून. तर ही थोडक्यात मास्टर आणि स्लेव्ह जी काही ब्लूटूथ नेटवर्क वर्कआउट करतात त्यातलं ही पिकोनेट आहे. दुसरं जे काही नेटवर्क आहे ज्याला आपण स्कॅटर नेटवर्क असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी काय केलं जातं, दोघांच्यातला फरक काय आहे. जसं आपण पिकोनेट पाहिलं की या पिकोनेट्स मधून जो एखादा स्लेव्ह आहे
हा जो स्लेव्ह या ठिकाणी पहा, हा स्लेव्ह आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की हा स्लेव्ह हाच काय करतो की दुसऱ्या पिकोनेट साठी मास्टर म्हणून काम केला जातो आणि यालाच या ठिकाणी आपण प्रायमरी असं म्हटलं जातं. प्रायमरी हा काय आहे, या नेटवर्क साठी महत्वाचा आहे, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रायमरी मास्टर असं म्हटलं किंवा प्रायमरी आपण त्याला पिकोनेटचा म्हटलं जातं दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जी काही मेसेज दिली जातात ना, या ठिकाणी या मास्टर कडून वन पिकोनेट कडून या हे एक पिकोनेट आहे, मास्टर कडून डेटा ट्रान्सफर याकडे होणार आहे आणि नंतर हा डेटा याकडे ट्रान्सफर होणार आहे. टू स्लीव्स अनादर मेकर्स मध्ये ही जी काही टेक्नॉलॉजी आहे आपण त्याला स्कॅटर नेटवर्क असं म्हटलं जातं. थोडक्यात या ठिकाणी जो काही ब्रिज कनेक्ट केला जातो ना, म्हणून आपण याला ब्रिज देखील असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी 2 पिकोनेट्स मध्ये स्टेशन कॅन नॉट बी द मास्टर, हा 1 पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे 2 पिकोनेट आहे, पण या 2 पिकोनेट मध्ये जो पहिल्या पिकोनेटचा जो काही स्लेव्ह आहे हा दुसऱ्या पिकोनेट साठी आपण असं म्हणूया की प्रायमरी होल्डर म्हणून काम केलं जातो आणि त्याच्या थ्रूच ही इन्फॉर्मेशन पाठवली जाते. स्कॅटर त्याला नेटवर्क असं म्हटलं जातं. दुसरी एक गोष्ट, पेअरिंग ही आपल्याला खूप माहिती आहे की आपण असं इमॅजिन करूया की फर्स्ट टाइम आपण एक मित्र आपल्या घरी आलेला आहे आणि आपला मोबाईल आहे की पहिल्यांदा जर आपल्याला आपण ब्लूटूथ ऑन केला आणि जर आपल्याला एखादं गाणं या मित्राला पाठवायचं जर असेल तर आपण त्याला काय रिक्वेस्ट करतो की तुझं ब्लूटूथ देखील ऑन कर. नंतर आपण या ठिकाणी ब्लूटूथ सेक्शन्स मध्ये जातोय आणि आपल्याला विचारलं जातंय की पेअरिंग, ही जी काही पेअरिंगची मेथड्स आहे आणि मे बी त्याचं ऑथेंटिफिकेशन केलं जातं, बहुतेक वेळा ऑथेंटिफिकेशन केलं जातं, कोड विचारला जातो, पण त्यासाठी आपण 10 मीटर किंवा 50 मीटर किंवा 33 फुटाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. आणि एकदा हे पेअरिंग झाल्यानंतर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपला मित्र येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली या आपल्या मोबाईल्स मध्ये मेमरी मध्ये ही पेअरिंग आणि पासवर्ड हा स्टोअर केलेला असतो. दुसऱ्या वेळेस आल्यानंतर हे ऑटोमॅटिकली जे काही पेअरिंग होतं त्याला आपण बॉन्डिंग असं म्हटलं जातं. ही 2 गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जी काही 2 डिव्हाइसेस आहे, 2 डिव्हाइसेसला एकमेकाविषयी विदाउट प्रत्येक वेळेस पेअरिंग करण्याऐवजी जे काही बॉन्डिंग असतं त्याला आपण बॉन्डिंग असं म्हटलं जातं. आणि हे बॉन्डिंग कसं केलं जातं की कुठल्या प्रोसेसने केलं जातं, जस्ट मी वर्ड वापरलेला आहे, पेअरिंगच्या द्वारे केलं जातं. म्हणजे हे डिव्हाइसेस जर पेअर अप केल्यानंतर आपण त्या डिव्हाइसेसचे नेम्स असेल ते नेमही आपण चेंज करू शकतो, मित्राचं नाव असेल तर मित्राचे नाव टाकू शकतो आणि मे बी ऑथेंटिफिकेशन करत असताना आपल्याला ही सिक्रेट की किंवा कोड दिला जातो, त्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागतं. त्यामुळे बॉन्डिंग आणि पेअरिंग काय आहे हे आपण या ठिकाणी बहुतेक समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी एक टर्म्स या ठिकाणी वापरली जाते ज्याला हायजॅकिंगची अनालॉजी म्हणता येणार नाही, पण याला ब्लू जॅकिंग असं म्हटलं जातं. ब्लू जॅकिंग मध्ये काय होतं की एखादा छोटासा मेसेज किंवा आपण एखादं पिक्चर्स आपण काय करतो की हे जे काही आपण पिकोनेट पाहिलं, स्कॅटरनेट जे पाहिलं की वन युजर कडून दुसरा जो काही अनसस्पेक्टिंग युजर्स आहे त्याला जर ब्लूटूथ टेक्नॉलॉजीचा वापर करून जर पाठवलं जर जात असेल तर त्याला ही ब्लू जॅकिंग मेथड असं म्हटली जाते. एका युजर कडून अनसस्पेक्टिंग युजर कडे पाठवणं. फॉर एक्झाम्पल, यू आर जस्ट बीन द ब्लू जॅकर, हे टर्म जे काही वापरले जातात ना तर ब्लू जॅकिंग टर्म्स कुठली आहे की एका युजर कडून हा पण पाठवला जातो हा अनसस्पेक्टिंग कडे. त्यामुळे हा पॉइंट या ठिकाणी जरूर नमूद करा. नेक्स्ट पॉइंट जे काही स्टँडर्ड ज्याला इन्स्टिट्यूट ऑफ दी ज्या नावही मी या ठिकाणी बारकाईने मेन्शन केले, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स स्टँडर्ड असोसिएशन नाव दिलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ द इलेक्ट्रिकल अँड दी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स जी काही स्टँडर्ड असोसिएशन्स आहेत यांनी फक्त टेलिकम्युनिकेशन्स आहे, नेटवर्क्स आहे यासाठी जर काही स्टँडर्ड प्रोटोकॉल डिझाईन केलेले नाहीये. जर आपण या ठिकाणी जर लिस्ट जर पाहिली ना तर आपल्याला ही लिस्ट प्रचंड मोठी दिसून येते. या ठिकाणी रोबोटिक्स आहे, या ठिकाणी होम ऑटोमेशन्स आहे, ऑटोमेटिव्ह आहे, त्याचबरोबर नॅनो टेक्नॉलॉजीज आहे. त्या संदर्भात हे जे काही स्टँडर्डायझेशन दिसतं ब्लूटूथ साठी त्यांनी जे काही कोड दिलेले आहेत तर साधारणपणे ब्लूटूथ साठी जो कोड दिलेला आहे ना ज्याला आपण पर्सनल एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं, जो वायरलेस आहे, तर IEEE साठी हा 802.15 आहे. आणि त्यानुसारच ज्या कंपनी ब्लूटूथ डिव्हाइस
त्यांच्या स्मार्ट अप्लायन्सेस मध्ये इन्क्लूड करत असेल त्यांना त्या पद्धतीनं जे काही मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्स आहेत ते त्यांना नमूद करावे लागतात. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणि जे काही आपण वॅन असं म्हटलं जातं, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क म्हटलं जातं, त्यासाठी हा कॉमन 802.11 आहे. परंतु आता आपलं डिस्कशन कुठलं होतं की ब्लूटूथ साठी 802.15 हे डिव्हाइस वापरलं जातं. त्या संघाने आपण जर पाहिलं तीच गोष्ट मी रिपीट केलेली आहे. ब्लूटूथचे जे काही वेगवेगळे व्हर्जन आपल्याला दिसून येतात ना, V1.2 आहे तर ओल्डेस्ट व्हर्जनला ब्लूटूथ क्लासिक्स असं म्हटलं जातं. आणि जे सध्या न्यूएस्ट व्हर्जन आहे लाईक दी ब्लूटूथ लो एनर्जी असं म्हटलं जातं, BLE, की ज्याच्यामध्ये V4.0 आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये व्हर्जन 5.1 दिसून येतं. त्याही ठिकाणी आपल्याला हे 80.5 आणि दोघांसाठी जी काही फ्रिक्वेन्सी असाइन केलेली आहे 2.14 आपल्याला दिसून येते. तर हा एक फरक आपण बारकाईने या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. या IEEE चा स्टँडर्डाइज किती आहे ब्लूटूथ साठी तो मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. तर थोडक्यात आपल्याला एक माहिती असणं गरजेचं आहे की जनरल नॉलेजच्या दृष्टीने हे ब्लूटूथ हे नाव कुणामुळे आलं. तर ब्लूटूथ नाव आपल्याला समजून घेण्यासाठी जो काही ऑलमोस्ट 10th सेंचुरीमध्ये जो काही डॅनिश हायकिंग किंवा व्हायकिंग जो काही राजा होता त्या राजाचं नाव होतं बर्टाल, हराल्ड बर्टाल. या ठिकाणी हा H शब्द आहे आणि हा B शब्द आहे. या हराल्ड बर्टाल हा व्हायकिंग भाषेतली जी काही रुईन्स आहेत त्या भाषेतलं जर आपण हे इंग्लिश टर्म्स आहे, या रुईन्सचं हे अल्फाबेट आहे व्हायकिंग यूज करत होते. तर या ठिकाणी हे जे काही अल्फाबेट आहे एस साठी हा वापरला जात होता, बी साठी हा वापरला जात होता. आणि या डॅनिश किंगचं जे काही वैशिष्ट्य होतं हॅराल्ड बॅटलांचं, तर ऑलमोस्ट जे काही डॅनिश पीपल होते डेन्मार्क आणि नॉर्वे यांना त्यांनी एकत्र करण्याचं काम केलं. ज्या पद्धतीनं वायरलेस हे पेरिफेरल डिव्हाइसेस एकत्र करतोय, त्यांना कम्युनिकेशन्स करतो, कम्पॅरेटिव्हली हे जे काही हॅराल्ड बॅटलांनी जे काही काम केलं त्याला अनुसरून किंवा त्याच्या स्मरणार्थ म्हणूया की आपल्याला हे ब्लूटूथ टेक्नॉलॉजी याला नाव दिलेलं दिसतो. पण जर आपल्याला प्रश्न विचारला ही टेक्नॉलॉजी कोणी इमर्ज केली तर त्या कंपनीचं नाव आहे एरिक्सन मोबाईल कम्युनिकेशन. 1994 मध्ये त्याची फर्स्ट व्हर्जन्स आली. मेन पर्पज काय आहे की डेटाचं ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला काही वायरलेस वापरता येईल का, एरिक्सन कंपनी आली. आणि 1998 मध्ये आपण पाहिलं की ज्या काही 35,000 आज मेंबर कंपनीज ज्या ग्रुपच्या आहे, ज्याला आपण स्पेशल इंटरेस्ट ग्रुप असं म्हटलं जातं, ज्यामध्ये वेल नोन कंपनी IBM आहे, नोकिया आहे, तोशिबा आहे किंवा बहुतेक इंडियन कंपनी सर्व याच्यामध्ये इन्क्लूड येतात. तर त्यांनी हे जे काही स्पेशल इंटरेस्ट ग्रुप जो स्थापन केला त्यानुसार आज आपल्याला हे मेंबर दिसून येतात. जसा एक पार्ट मी तुम्हाला सांगितला का ब्लूटूथ, तर हेराल्ड बॅटलन या नावाचं हे इंग्लिश रूपांतर आहे आणि त्यानुसार देखील आपल्याला लोगो हा डिझाईन केलेला दिसून येतो. या ठिकाणी मुद्दा मी तुम्हाला काही व्हर्जन मेन्शन केलं. जसं आपलं हे व्हर्जन वाढत जातं ना तसा याचा स्पीड देखील आपल्याला वाढत जाताना दिसून येतो. हा एक्सटेंडेड डेटा रेट असं म्हटलं जातं. या 1 MBPS चा आहे. तर अजूनही काही जुन्या मोबाईल्स मध्ये आपल्याला ब्लूटूथ व्हर्जन 2.1 चा वापर करताना दिसून येतो. परंतु अलीकडे की ज्या डिव्हाइस मध्ये आपला डेटा पाठवणं गरजेचं नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपली 4 व्हीलर जी काही गाडी आहे ती जस्ट रिमोटच्या साह्यानं ओपन करू शकतो. त्या ठिकाणी आपण कुठलाही डेटा पाठवत नाही. म्हणजे ब्लूटूथ लो एनर्जीची ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट वापरली जाते जेणेकरून बॅटरीचा पिरियड हा मॅक्झिमम राहू शकेल त्या पर्पजसाठी हे ब्लूटूथ 4.0 आणि त्यानंतरचे आपल्याला डिव्हिजन किंवा ऑपरेटर्स आलेले दिसतात. की मी पर्पज सांगितलं, डाटा ट्रान्सफर करायची गरज नाही, परंतु आपल्याला मॅक्झिमम बॅटरीचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला ब्लूटूथ 4.0, 4.1 हे व्हर्जन आपल्याला दिसून येतं. हे ब्लूटूथ जे काही 4.0 व्हर्जन्स आहे याला आपण ब्लूटूथ स्मार्ट किंवा स्मार्ट रेडी व्हर्जन असं म्हटलं जातं. की या व्हर्जन्स मध्ये अगदी आपला स्टिरिओ हेडफोन्स असेल किंवा आपण किती किलोमीटर चाललेलो आहोत किंवा आपल्या हार्ट बीट किती आहे या संदर्भातील इव्हन घरची जी काही होम लाइटिंग्स आहे या गोष्टी आपण या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. म्हणून ब्लूटूथ लो एनर्जी ब्लूटूथ व्हर्जन 4 ला आपण जे काही नाव दिलेलं आहे की लार्जर डेटा व्हॉल्यूम हा ट्रान्सफर केला जातो, पण कम्पॅरेटिव्हली लोअर एनर्जी कंझम्पशन साठी. ही एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे ब्लूटूथचे जे ओल्ड व्हर्जन्स होते ना
यामध्ये जर लार्जर डेटा आपल्याला ट्रान्सफर जर करायचं जर असेल, जसं आपण एक उदाहरण दिलं की हेडफोन जर ब्लूटूथवर वापरला तर त्याची बॅटरी खूप लवकर जाते. त्याच पद्धतीने ज्या डिव्हाइसकडून हा डेटा ट्रान्सफर केला जातो त्याची बॅटरी देखील आपल्याला लॉंग लाईफ देऊ शकत नाही. तर कम्पॅरेटिव्ह त्याला उत्तर म्हणून हे ब्लूटूथ लाईट एनर्जी ब्लूटूथ 4.0 व्हर्जन आपल्याला दिसतं. डेटा छोटासा पाठवला जातो, परंतु या ठिकाणी लोअर पॉवर कन्झम्पशन हा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. जर आपल्याला विचारलं की पहिल्यांदाच या पद्धतीचं टेक्नॉलॉजी कुठे आलं, तर तुमचं उत्तर ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हटलं जातं, तर हे उत्तर आपल्याला 4.0 मध्ये असलं पाहिजे. आणि सध्या हा रिसेंट 4.0 आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 4.1 पण दिसतो, 4.2 पण दिसतो. जस्ट इट इज अ ऍडव्हान्स व्हर्जन आपल्याला माहित आहे. हा पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. यावर आधारित आपण काही प्रश्न दिलेले. पहिला प्रश्न दिलेला, वायरलेस टेक्नॉलॉजी स्टँडर्ड फॉर एक्सचेंजिंग डेटा बिटवीन द फिक्स अँड द मोबाईल डिव्हाइस. एक डिव्हाइस हा फिक्स असणार आहे, बाकीचे डिव्हाइस हे 10 मीटर किंवा 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये असणार आहे. आणि ज्या ठिकाणी अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी वापरली जाते, मी सांगितलं अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सीमध्ये रेडिओ वेव्हज येतं. आणि या ठिकाणी हा जो काही स्लॉट आहे 2.4 गिगाहर्टचा स्लॉट आहे, किंवा यालाच आपण 2400 मेगाहर्ट्ज ते 2800 मेगाहर्ट्ज ही रेंज पण म्हटली जाते. जर मेगाहर्ट्ज मध्ये दिलं तरी आपल्याला कन्व्हर्जन माहित असणं गरजेचं आहे. तर त्या डिव्हाइसचं नाव काय, ब्लूटूथ आहे. आणि नंतर आपल्याला हु इज अ फाउंडर, जसं मेन्शन केलं 1940s मध्ये ही टेक्निक डेव्हलप केली इरिक्सन मोबाईल. आणि त्यांचे जे काही कंपनी जी काही होती, तिचे ओनर जे काही होते ते इरिक्सन होते, म्हणून त्यांच्यावरून आपल्याला हे नाव देताना दिसून येत आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.